सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. खऱ्या अर्थाने डीपी हा प्रशासक काळामध्ये तयार झाला. डीपीचा अर्थ असा असतो की जास्तीत जास्त भूखंड हे आपल्याला आरक्षण करून लोकांच्या सेवेसाठी भेटावे. त्या ठिकाणी प्रशासकांनी ज्या भागाचा पगार ते घेत होते त्या भागाशी एकनिष्ठ राहून त्या भागाचा विचार करून त्या भागाला कुठल्या प्रकारच्या लोकसेवेच्या दृष्टीने भूखंडाची आवश्यकता आहे ते रिझर्वेशन अबाधित ठेवणं गरजेचं होतं, ना की बिल्डरांना फायदा, सिडकोला फायदा करण्याच्या दृष्टीने आरक्षण बदलण्याचा होता. आमचा नेहमीपासून आशय राहिलेला आहे. जेव्हापासून डीपी प्रसिद्ध झाला तेव्हापासून आम्ही लढतोय आणि सभागृहामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. ज्याचं डीपीमध्ये आरक्षण फायनल नाही झालं त्याचं देखील CC द्यायचं काम चालू आहे. मग त्यामुळे UD डिपार्टमेंट हे बिल्डरांचं आहे की लोकांचा आहे हा प्रश्न निर्माण होतोय. जर ही महासभा अस्तित्वात असती तर आम्ही निश्चितच महापालिका राज्य शासनाच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेली असती. आज निशांतजी भगत कोर्टामध्ये लढले. महापालिके प्रशासक म्हणून काही मदत त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे प्रशासक हा निश्चितच या डीपी प्लॅनच्या बाबतीत या नवी मुंबई शहराला शाप ठरला. अशा प्रकारचं गंभीर आम्हाला नोंद त्या ठिकाणी ठेवली. आणि त्या ठिकाणी निंदनीय आहे की आरक्षण फायनल नसताना बिल्डरांना जे फ्लॅट विकल्यात, जे UHP सारख्या कामांना CC देण्याच्या पूर्वी डीपी फायनल होण्याची वाट बघतायत व बिल्डरांना दिलेल्या भूखंडाला CC पहिला द्या, अशा प्रकारची भूमिका ही खूप निंदनीय आहे. आणि त्यामुळे नवी मुंबई शहराचा विचार करत असताना जे आरक्षण कायम ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही आता पुढे विनंती शासनाला करणार की जे आरक्षण बदललेले आहेत ते बदलू नका, त्यामध्ये आम्हाला अजून एक संधी सुधारणा आणि सूचना मांडण्याची द्या. त्याच अनुषंगाने काही प्रेझेंटेशन महापालिकेच्या महासभेमध्ये करण्यास सांगितले. तर अहवाल आल्यानंतर आम्ही त्या बाबतीत दाद त्या प्रकारे मागणार. सांगितलेलं आहे की CC देऊ नये. जर सूचना हरकतीचा निर्णयच आला नाही म्हणजे यांना सूचना हरकती घेण्याचा फक्त फारसच केला होता, त्याचा अर्थ काय राहतो? आणि अशा प्रकारचं बिल्डरांसाठी पुढाकार घेणं ही गोष्ट चांगली नाही. आपण शहराचा विचार केला पाहिजे, शहराच्या लोकांचा हिताचा विचार केला पाहिजे. आज नवी मुंबई महापालिकेची जागा नाही आहे, जी काय जागा आहे ती सिडकोकडे आहे. त्यामुळे या शहराला आवश्यक आता UDCPR आला आहे, लोकसंख्या वाढणार आहे, त्या दृष्टीने अधिक रिझर्व जे प्लॉट करायचा अहवाल आला आहे. अहवालावरती सोनूंचे नातेवाईक सगळे नाराज आहेत आणि एकतर्फी हा सगळा अहवाल आला गेलेला आहे. आणि त्याच अहवालाच्या अनुसरून धरून आपण संबंधित डॉक्टरांचं निलंबन रद्द केलेलं आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी अहवाल आलेला आहे आणि अहवालामधून काही निष्पन्न की चुकीच्या पद्धतीने औषधं देण्यात आलेले आहे किंवा चुकीचं ट्रीटमेंट देण्यात आलेले आहे, अशा प्रकारचं अहवालामध्ये काहीच नमूद करण्यात आलेलं नाही. त्या दृष्टीने सर्व जी कमिटी स्थापन केली ते निष्कर्षाअंतर्गत त्यामध्ये कुठलीही त्रुटी आली नाही. ती रिॲक्शन एक मेडिसिनची त्या ठिकाणी निदर्शनास आली. त्यामुळे डॉक्टरांचा दोष देणं तिथे उचित नव्हतं. त्यामुळे त्यांचं निलंबन हे रद्द करण्यात आलं. पण डॉक्टरांचा दबाव मोठ्या प्रमाणात होतो. निलंबन रद्द करण्यासंदर्भात डॉक्टर हे होते की बाबा डॉक्टरांवरती डायरेक्ट निलंबन करू नये, परंतु तितकंच रिस्पॉन्सिबल राजकीय पण नेते आहेत का की ते दबाव टाकून निलंबन करायला लावत आहेत? काय झालं की त्यावेळेस चुकीची ट्रीटमेंट दिली, चुकीचं औषध दिलं, ही काही अफवा त्यावेळेस पसरली. आणि ही जशी पसरली, खरं म्हणजे तो कोणी ती पसरवली ते शोध घेणं गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर साहजिकच आहे राजकीय व्यक्ती हे त्यामध्ये अलर्ट होतील. त्या बाबतीत जाब विचारायला की अशा प्रकारची घटना आपल्या शहरामध्ये कशी घडू शकते की चुकीची ट्रीटमेंट देऊन कोणाचा मृत्यू त्या ठिकाणी होत आहे. पण त्या ठिकाणी आयुक्त महोदयाने शहानिशा करायला हवी होती निलंबन करण्याच्या आधी की सदर ट्रीटमेंट ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलनुसार प्रथमदर्शनी करायला घ्यायला पाहिजे होती. जर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलनुसार केली असेल तर त्यामध्ये कुठलाही दोषारोप देणं आवश्यक नव्हता. आणि ही जी प्रोसिजर होती ती हजारो किंवा मला वाटतं लाखो महिलांवरती ही औषधं दिली जाते, रुटीन आहे, वारंवार दिली जाते.
त्यामुळे कुठलाही ट्रीटमेंट आणि याच्यामध्ये डॉक्टरांचा काय दोष याच्यामध्ये निर्देशात घेत नाही. अशा प्रकारे डॉक्टर म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठली डेथ होते तर तत्काळ त्या निष्कर्षापर्यंत पोहोचू नये की चुकीच्या ट्रीटमेंट त्या ठिकाणी गेलेली आहे. हा काय रस्त्यावरती जसा ॲक्सिडेंट होतो तशा प्रकारचा नाही आहे. या ठिकाणी डॉक्टरकडे जाताना आपण जीव वाचवायलाच जातो. कुठलाही डॉक्टर हा जीव वाचवण्यासाठीच असतो, ट्रीट करण्यासाठीच असतो. त्यामुळे त्यांच्याकडून अशी भावना व्यक्त करणे की त्यांच्यामुळे हा मृत्यू झाला ही जरा चुकीची भावना डॉक्टरांना देखील त्या बाबतीचं दुःख त्या ठिकाणी असणार. दुसरा तो अहवाल एक्सटेंडेड पार्ट विकास आराखडा सभागृहापुढे मांडायला सांगितले. त्यामध्ये अनेक प्लॉट्स हे रिझर्वड होते, ते रेसिडेन्शियल प्लॉट करणे हे निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये अनेक प्लॉट हे प्रशासकाच्या माध्यमातून रेसिडेन्शियल करण्यात आले. त्यांनी फक्त राज्य शासनाच्या निर्देशांचं फॉलो केलं, या शहराचा बिलकुल विचार नाही केला. कारण तुम्ही सांगितले की सचिव जे काय ते पत्रव्यवहार शासनाकडे करतील, मात्र आयुक्तांनी तो शासनाकडे पाठवला, शासनाने तुमचा ठराव निलंबित केला आणि परीक्षा सुरळीत पार पडली. यावर आपण काय सांगा? माझं बोलणं झालं आयुक्तांशी आणि त्या बाबतीत कसं झालं होतं की जिल्ह्यामध्ये परीक्षार्थी येऊन पोचले होते आणि त्या ठिकाणी वरिष्ठांकडून पण त्या ठिकाणी पूर्ती झाली की जशा प्रकारे TET वगैरेच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर एक उद्रेक त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यामुळे परीक्षा होऊन जाऊ दे, त्यानंतर आपण काय निर्णय घेऊ या दृष्टीने आमची एकच मानसा होते की नवी मुंबईमध्ये जर एक्झाम झाली असती तर त्या ठिकाणी नवी मुंबईतल्या लोकांना जास्त संधी त्या ठिकाणी भेटली असती. आणि यापुढे देखील आम्ही एक सेवा नियमामुळे नवी मुंबईच्या नागरिकांना प्राधान्यक्रम देण्याच्या अनुषंगाने नियमावली तयार करतोय आणि भरती प्रक्रिया न राबवण्याबाबतीत आम्ही विनंती केली. तर ही एक्झाम झाली, पण त्या ठिकाणी भरती कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं तो प्रस्ताव सभागृहापुढेच येणार आहे. त्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ. ती कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी नव्याने करणं आवश्यक आहे. पण इथे आपण आरक्षण प्लॉट वाढवण्याच्या ऐवजी कमी करण्याचा निर्णय घेतोय. एवढीच जर सिडकोच्या प्लॉटची गरज आहे, मला वाटतं महाराष्ट्रामधलं सगळ्यात महागाचं प्रॉपर्टी मला वाटतं गव्हर्नर भवन आहे, ते विकून टाका आणि तुम्हाला काय करायचं करा, तिकडे काय आमचे नागरिक वगैरे जात नाही. पण अशा प्रकारे लोकांच्या रिझर्व प्लॉट त्या ठिकाणी विकून, लोकांच्या सुविधाचे प्लॉट विकून त्या ठिकाणी जर तुम्ही धंद्याचं व्यवसायच पद्धतीने करत असाल आणि नवी मुंबईच्या जनतेला त्याला तुम्ही नुकसान करत असाल तर ही बाब निंदनीय आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.